सर्व भारतीयांना आजच्या ह्या शुभ मंगल दिनी स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे आज आपला देश, आपल्या देशाची प्रगती आणि आपल्या देशाचा व्यावसायिक दृष्टिकोन याच्यामुळे जी प्रगती झाली आहे त्याच्याबद्दल सगळ्या भारतीयांचे खूप खूप मनापासून शुभेच्छा। काल नको ती लोक सांगतायत की त्याच्यावरती पडदा पडला आहे, त्याच्यावर बोलू नये, परंतु रोहित पवार सारखा फेगडा सन्मान्य राज ठाकरे साहेबांवरती पुन्हा घसरला आहे। तर पवार परिवाराचा आदर असताना सुद्धा जर असं वागत असेल तर ह्यावेळेस त्याला फक्त विनंती वजा समज आहे की बाळा रे पुन्हा बोलू नको। तुझ्या आजोबा सुद्धा म्हणजे माननीय पवार साहेब सुद्धा साहेबांबद्दल बोलत असताना फार आत्मीयतेने आदरपूर्वक बोलतात। तर तुझ्यासारख्या लहान पोरांनी वाकड्या तिकड्या माणसांनी किती बोलावं हे तू ठरवून घ्यायचं आहे। बस हा इशारा आहे तुला, फालतू बोलायचं नाही आणि तू बोलायचं नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आदरणीय साहेबांना, पवार साहेब पण आदरणीय आहेत, आम्ही सुद्धा आदरणीय आहोत, पण लक्षात ठेव जर तू साहेबांबद्दल पुन्हा काही बोललास तर तुला मी जबाब देणार आणि मग तो जबाब वाईट प्रकारचा असेल आणि ते पवार परिवाराला राजकीय दृष्ट्या हानिकारक असेल तर कृपया असं करू नये। धन्यवाद। साहेबांची भेट घ्यायला आला का? हो, आज मला पूर्ण सरचिटणीस होऊन 1 वर्ष झालं। साहेबांनी मला संधी दिली आणि मी माझ्या पद्धतीने माझ्या पक्षाचं काम करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांनी संधी दिली आहे त्यांचे आभार व्यक्त करणे ही आपली संस्कृती आहे। तर त्यासाठी मी आलेलो आहे साहेबांची भेट घ्यायला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।